त्यांना अटक केली जेव्हा त्यांना अटॅक करत नाही तेव्हा बॉडी हलवणार नाही. विनाकारण गोंधळ करू नका, शांतता ठेवायची आहे. पोलिटिकीच्या समोर गर्दी करून टाकू नका. प्रेम प्रसंग के विवाद में युवक की चाकू मारकर हत्या। नासिक के नागसेनगर इलाके में प्रेम प्रसंग को लेकर हुए विवाद में सुमित सुखारन राकसरे नामक युवक की हत्या कर दी गई। सुमित और आरोपी ओमकार गायकवाड़ के बीच एक युवती से प्रेम संबंध को लेकर पुराना विवाद था। रविवार रात करीब 10 बजे गोदावरी होटल के पास चर्चा के दौरान विवाद बढ़ गया। आरोपी मोइन सैयद ने सुमित से रिक्शा की चाबी छीनी, जबकि ओमकार गायकवाड़ ने उसके पेट में चाकू से गहरा वार कर दिया। सुमित को गंभीर हालत में सह्याद्री अस्पताल ले जाया गया, जहां इलाज के दौरान उसकी मृत्यु हो गई। काल दिनांक 28/12/2025 रोजी रात्री 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास नागसेनवाडीमध्ये पंचवटीमध्ये राहणारा इसम इथे जी महिला होती तिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत हे त्या मैताच्या बाबतीत या आरोपी नंबर 1 ने माहिती तिच्या नवऱ्याला दिली। या कारणावरून तो मैताचा जो मयत आहे तो आणि हा आरोपी नंबर 1 गायकवाड यांच्यामध्ये वाद उपस्थित झाला। तेव्हा त्याचा साथीदार आणि हा गायकवाड यांनी ते रिक्षा आणलेली त्याची चाबी काढून घेतली आरोपी नंबर 2 ने आणि या गायकवाडने त्याच्याकडे चाकूने त्याला घुसकलं। तो जखमी झाल्यावर नातेवाईकांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं। तिथे उपचार चालू असताना तो मयत झाला। त्याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। जे मारणारे 2 आरोपी आहेत ते रात्रीच अटक केलेले आहेत आणि त्यांची आता कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत। यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करून जे आरोपी निष्पन्न होतील ते देखील आम्ही अटक करणार। विवाहित महिला होती, तिच्याशी अनैतिक संबंध होते असं त्यांचं म्हणणं आहे। तेव्हा घटना घडलेली आहे। याच्यामध्ये 2 आरोपी आता पुरुष अटक केलेले आहे। आपण तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आरोपी आपण त्याच्यात अटक करणार। बीच बचाव करने आए चचेरे भाई गणेश सकट के साथ भी मारपीट की गई। ती डॉली आणि ती सोनी मोरे आहे ना, त्या सोनी मोरीने डॉलीने त्या पोराच्या हातात ओमकार गायकवाडच्या हातात चॉपर दिला। मग त्या ओमकार गायकवाडने मारलं नाही। तेव्हा मोया आहे ना सय्यद, तो दगड उचलत होता गणेश सकटवरती। तेव्हा त्याच्या पाठीमागे ना सुमित राकपसरे त्याच्या वार केला। तर आम्ही जवळ त्यांना लेडीजला जमा करत नाही तेव्हा आम्ही बॉडी हातात घेणार नाहीये। भविष्य झाला तरी चालेल पण आम्ही बॉडी घेणार नाहीये। मध्ये ताकद आहे, त्यांना बाहेर काढा। आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला हात नाही जोडायचा कोणाला। आमचा भाऊ गेला, आमचा बाळ गेलाय, आम्हाला न्याय पाहिजे। न्याय पाहिजे आम्हाला, हाताला बीक नाही जोडायचा कोणी, न्याय पाहिजे आम्हाला। पोलिस आहेत ना या जगामध्ये, तर आम्हाला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे आम्हाला। गणेश श्याम सकट माझं नाव आहे। माझ्या भावाची हत्या झाली आहे सुमित राकपसरे। कधी झाली? काल रात्री। कोणी केली, का केली? ओमकार गायकवाड आणि मोइन सय्यदने हत्या केली। सांगणारे त्यांना निखिल मोरे आणि सोनी मोरे हे होते। काय मॅटर होता, फोन करून बोलून घेतलं। आम्हाला न्याय पाहिजे फक्त। मागून त्याला वार केले, शाली मारलं, मला पण मारलंय। आता याच्या डोक्यात दगड टाकत होते आणि त्याला मर्डर करत होते, त्याच्यावर त्याला खुपसत होते ते निखिल मोरे। 6 जण ही माझी मम्मी आहे, हा माझा लहान भाऊ आहे। एक जणांनी मोइन सय्यदने हातपाय पकडले होते आणि माझ्या मम्मीला धक्का देऊन पाडले। आणि जो ओमकार गायकवाड आहे ती डॉली म्हणून आहे, डॉली मोरे म्हणून, तिने त्याच्या हातात चाकू आणून दिला आणि माझ्या भावाचा हत्या केला। त्याच्या शिल्पा मोरे ज्यांनी मारलं त्यांना पोलिसांनी दोनच जणांना केलेलं, बाकीच्यांना केलेलं नाही। आणि आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे का आम्ही जे बाकीचे आहेत 3-4 जण त्यांना पण तुम्ही
अटक करा बस एवढंच. आम्हाला न्याय पाहिजे ना, आम्हाला न्याय पाहिजे त्यांना ना. अटक केल्याशिवाय body साहेबांच्या हातातून हो. जेव्हा त्यांना अटॅक करत नाही तेव्हा बॉडी हलवणार नाही. बॉडी घेणार की नाही काय करा फक्त तुम्ही त्यांच्या पुलिस ने मोइन सैयद और ओमकार गायकवाड़ के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर लिया है और बचे हुए आरोपियों की तलाश जारी है. अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी ABP नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.